नमस्कार मित्रांनो, करंट अफेअर्स टुडे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा पहिला प्रश्न पाहूया. 2025च्या भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर वरील सर्वांनाच. जॉन क्लार्क, मिशेल एच. डेव्होरेट, जॉन एम. मार्टिन्स या वैज्ञानिकांना मायक्रोस्कोपिक क्वांटम मेकॅनिकल ट्युनिंग आणि इलेक्ट्रिक सर्किटमध्ये एनर्जी क्वांटिझम याचा शोध लावल्याबद्दल 2025चा भौतिकशास्त्र नोबेल पुरस्कार देण्यात आलेला आहे. या शोधामुळे क्वांटम कम्प्युटिंग क्षेत्रात नव्या संधी खुल्या झालेल्या आहेत. आपण कालच मेडिसिन क्षेत्रातले कोणाला नोबेल प्राइज भेटले ते बघितलं. तर ते कोण कोण आहेत? मेरी ई. ब्रुनको, फ्रेड रामसडेल, शिमोग साकागुची. काही नोबेल पुरस्कारांची माहिती पाहूया. नोबेल पुरस्कार हे स्वीडिश वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ 1901 पासून सुरू झालेला आहे. म्हणजे 1901 पासून हा दिला जातोय. हा पुरस्कार 6 क्षेत्रांमध्ये दिला जातो. कोणकोणते? तर औषधशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य, अर्थशास्त्र. अर्थशास्त्र हा 1968 पासून देण्यात चालू केलेला आहे. आणि शांतता. सर्वात कमी वयात नोबेल विजेती कोण ठरली? तर मलाला युसूफजई. सर्वात जास्त वयात नोबेल विजेता कोण आहे? तर जॉन गुडइनफ. आणि भारतात कोणाकोणाला हे नोबेल प्राइज भेटलेलं आहे आत्तापर्यंत? तर रवींद्रनाथ टागोर यांना 1913 मध्ये भेटलेला आहे आणि अभिजित बॅनर्जी यांना 2019 मध्ये भेटलेला आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. भारतातील पहिली चित्ता सफारी कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे कुनो राष्ट्रीय उद्यान. मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात भारतातील पहिली चित्ता सफारी सुरू करण्यात आलेली आहे. ही सफारी 1 ऑक्टोबर 2025 पासून पर्यटकांसाठी सुरू करण्यात आलेली आहे. याचं उद्दिष्ट काय आहे? तर प्रोजेक्ट चित्ताच्या यशाबद्दल आणि आव्हानांबद्दल पर्यटकांना शिक्षित करणे तसेच चित्ता पाहण्याची अनोखी संधी प्रदान करणे हे यामागील उद्देश आहे. तर प्रोजेक्ट चित्ता हा 2022 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. एक भारतीय उपक्रम आहे. याचा उद्देश 1952 मध्ये नामशेष झालेल्या चित्त्यांना भारतात पुन्हा आणणे आहे. आणि हा प्रोजेक्ट चित्त्याअंतर्गत आपण 17 सप्टेंबर 2022 रोजी पहिल्यांदाच नामिबियातून 8 चित्ते भारतात आणले. तर हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन विश्व कनिष्ठ बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा 2025 ही कुठे सुरू झालेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे गुवाहाटी. 17 वर्षांनंतर भारतात पुन्हा एकदा ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. 6 तारखेला ही चालू झालेली आहे ते 19 ऑक्टोबरपर्यंत ही स्पर्धा चालू राहणार आहे. आसाममधील गुवाहाटी येथे. आणि याचं 25वा एडिशन आहे. पहिल्यांदा ही स्पर्धा 2008 मध्ये पुणे येथे झाली होती. तर स्वादनलता कप ही जागतिक ज्युनियरसाठी मिश्र संघ स्पर्धा आहे. म्हणजे याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी हे दोन्ही एकत्रित खेळतात. आणि आय लेव्हल कप ही प्रामुख्याने मॅथमॅटिक्स आणि इंग्लिश ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी संबंधित आहे. काही अजून जाणून घेऊया बॅडमिंटनविषयी. बॅडमिंटन ही ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटन खेळाडू कोण आहे? तर सायना नेहवाल. 2012 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक मिळवलं त्यांनी. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर 1934 मध्ये. ह्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. अध्यक्ष आहेत हेमंत बिश्वा शर्मा. हे आसामचे देखील मुख्यमंत्री आहेत. वर्ल्ड बॅडमिंटन फेडरेशन ह्याची स्थापना 1934 मध्ये झाली. मुख्यालय आहे कोलालंपूर, मलेशिया. आणि याचे अध्यक्ष आहेत खुयांगी फातमा. आणि महत्त्वाची स्पर्धा कोणकोणत्या असतात? तर थॉमस कप, उबेर कप, सुधीरमन कप, नारंग कप, रहमतुल्ला कप, चड्डा कप. वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026ला वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 ही भारतात आयोजित होणार आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया.
कोणत्या विमानतळाचे नाव बदलून डी.बी. पाटील यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे? तर याचं योग्य आन्सर आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून दिवंगत लोकनेते दिनकर बाळू पाटील यांच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे. हे मुंबईनंतर छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट हे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून पूर्ण झाल्यावर आशियातील सर्वात मोठे विमान केंद्र ठरणार आहे. महत्त्वाचे एअरपोर्ट्स आपण पाहूया. ज्याची नावे चेंजेस झालेले आहेत. अयोध्या एअरपोर्ट, महर्षी वाल्मिकी एअरपोर्ट, मोपा एअरपोर्ट गोव्याला आहे हे. मनोहर पर्रिकर एअरपोर्ट, वीर सावरकर एअरपोर्ट अंदमान निकोबार, चंदीगड एअरपोर्ट शहीद भगतसिंग यांच्या नावावर, सुभाषचंद्र बोस एअरपोर्ट कोलकात्याला आहे, लाल बहादूर शास्त्री एअरपोर्ट वाराणसी, जेवर एअरपोर्ट नोएडा, बाबासाहेब आंबेडकर एअरपोर्ट नागपूर, कॅम्पेगौडा एअरपोर्ट बेंगलूर, चौधरी चरण सिंग एअरपोर्ट लखनौ, जयप्रकाश नारायण इंटरनॅशनल एअरपोर्ट पटना बिहार, पुणे एअरपोर्ट जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या नावाने ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा कोठे स्थापन करण्यात आलेली आहे? तर याचं योग्य आन्सर आहे IIT भुवनेश्वर. इलेक्ट्रॉनिक्स व IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी IIT भुवनेश्वर येथे नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा स्थापन करण्याची मंजुरी दिलेली आहे. तर याचा खर्च किती आलेला आहे? तर 4.95 कोटी इतका खर्च झालेला आहे. ह्या पाठीमागे उद्देश काय आहे? तर सेमीकंडक्टर प्रशिक्षण, डिझाईन व उत्पादनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करणे. काही महत्त्वाचे IIT संबंधितील चालू घडामोडी आपण पाहूया जे न्यूजमध्ये होते. कोल इंडियाने स्वच्छ कोळसा ऊर्जा आणि नेट झिरो केंद्र स्थापन करण्यासाठी IIT हैदराबाद सोबत करार केलेला आहे. इस्रो अंतरिक्ष अनुप्रयोगासाठी स्वदेशी सेमीकंडक्टर चिप म्हणजेच IRIS विकसित करणार आहे. कोणाच्या सहकार्याने? तर IIT मद्रासच्या. टेक कृती 2025 या तांत्रिक उत्सवाचे आयोजन IIT कानपूर येथे झाले. IIM अहमदाबादने आपला पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस दुबई येथे सुरू केला. भारताचा पहिला 3D प्रिंटेड लष्करी बंकर लडाख येथे IIT हैदराबादद्वारे तयार करण्यात आलेला आहे. दिल्ली सरकारने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी IIT कानपूरच्या सहकार्याने क्लाउड सिटीचे घोषणा केलेली आहे. भारताचा पहिला स्वदेशी AI मॉडेल IIT बॉम्बे येथे विकसित केलेला आहे. ड्रम ॲप हे IIT खरगपूरच्या मदतीने तयार करण्यात आलेलं आहे. हे ॲप प्रवाशांना रस्त्यावर पर्यावरणपूरक मार्ग निवडण्यास मदत करते. IIT गुवाहाटीच्या संशोधकांनी मशरूम कचरा आणि नैसर्गिक एन्झाईम लॅकेस पासून भीमा वेस्ट वॉटर ट्रीटमेंट तंत्रज्ञान विकसित केले. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 जागतिक क्रमांकावर कोण आहे? तर MIT USA आणि भारताचा क्रमांक आहे 31वा IIT दिल्लीचा. IIT मद्रासच्या संशोधकांनी कृषी अवशेषांपासून पॅकेजिंग मटेरियल तयार केलेले आहे. तर हे जरा IIT संबंधित चालू घडामोडी आहेत जे आता न्यूजमध्ये आहे 2025चे. पुढील प्रश्न पाहूया. कोणत्या राज्यातील पहिल्या व्यावसायिक खाणीचे नामफुकचे उद्घाटन करण्यात आलेले आहे? तर याचं योग्य आन्सर आहे अरुणाचल प्रदेश. भारताची पहिली कोळसा खाण ही अरुणाचल प्रदेशात आहे. तर केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी किशन रेड्डी यांनी अरुणाचल प्रदेशातील पहिली व्यावसायिक कोळसा खाण उद्घाटन केलेले आहे. खाणीचे नाव काय आहे? तर नामचिक नामफुक कोल ब्लॉक. कोळसा साठा सुमारे 1.5 कोटी टन आहे. ही खाण पहिल्यांदाच 2003 मध्ये सुरू करण्यात आली होती. यामुळे राज्याला दरवर्षी 100 कोटीपेक्षा जास्त महसूल मिळण्याची अपेक्षा आहे. भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकावर सर्वात मोठा कोळसा उत्पादक देश आहे आणि मागील वर्षी भारताने 1 अब्ज टन कोळसा उत्पादनाचा विक्रम पार केलेला आहे. राणीगंज हे कोळसा खाणीमध्ये होते. ते 1974 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने सुरू केले होते. हे कोळसा खाणी पश्चिम बंगालमध्ये दामोदर नदीच्या काठावर आहे. तर हे लक्षात ठेवा. अरुणाचल प्रदेश
अरुणाचल प्रदेश, तर याचं कॅपिटल आहे इटानगर. CM आहेत म्हणजे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू, गव्हर्नर आहेत. तर याचे गव्हर्नर आहेत कैवल्य पटनाईक. भारताचा सर्वात पहिला सूर्योदय कुठे होतो तर अरुणाचल प्रदेश येथे. ह्याचे दर्रे काय काय आहे? बोमडिला, दिफू, दिहांग, योग्याम, नामदफा नॅशनल पार्क, मौलिंग नॅशनल पार्क, पाके टायगर रिझर्व. राजकीय पशु काय आहे तर मिथुन. राजकीय पक्षी आहे ग्रेट इंडियन हॉर्निबल. फूल आहे द्रौपदी माला आणि वृक्ष आहे हुलांग. अजून कोणकोणत्या कारणाने अरुणाचल प्रदेश न्यूजमध्ये होता 2025मध्ये तर ते पाहूया. प्रचंड प्रहार अभ्यास 2025. त्रिसेवा म्हणजे आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स संयुक्त लष्करी सराव अरुणाचल प्रदेशात पार पाडण्यात आला. बुद्ध धर्म आणि ईशान्य भारताची संस्कृती या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद नामसाई येथे आयोजित केली गेली. ईशान्य भारतातील पहिले भूतापीय उत्पादन विहीर अरुणाचल प्रदेशात खोदली गेली. अरुणाचल प्रदेशात 2025 ते 2035 या कालावधीत जलविद्युत दशक घोषित केलेले आहे. देशातील पहिले पूर्णपणे स्वदेशी विकसित 50 किलोवॅट भूतापीय संयंत्र अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात स्थापन होणार आहे. भारतीय सेनेने अरुणाचल प्रदेशातील ईस्ट सियांग जिल्ह्यातील रायंग मिलिटरी स्टेशनवर उच्च तंत्रज्ञानावर आधारित ड्रोन प्रहार लष्करी सराव आयोजित केला. इस्रोने अरुणाचल प्रदेशात स्पेस लॅबोरेटरीचे उद्घाटन केले आहे. युद्ध कौशल्य 3.0 हा लष्करी सराव भारतीय सेनेने अरुणाचल प्रदेश येथे पार पाडला. अचूक प्रहार हा लष्करी सराव भारतीय सेनेद्वारे अरुणाचल प्रदेशात आयोजित केला. तिसरा ईशान्य विमानन शिखर संमेलन हा इटानगर येथे पार पाडण्यात आयोजित झाला आहे. सरावही आणि सियोम प्रहार हा लष्करी सरावही भारतीय सेनेने अरुणाचल प्रदेशात केलेला आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. राष्ट्रीय डॉल्फिन दिवस कधी साजरा केला जातो तर याचं योग्य आन्सर आहे 5 ऑक्टोबर. प्रत्येक वर्षी 5 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय डॉल्फिन दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश आहे गंगा नदीतील राष्ट्रीय जलचर प्राणी गंगा डॉल्फिनच्या संरक्षणाबद्दल जनजागृती करणे. डॉल्फिनला स्थानिक भाषेत सुसू असे म्हणतात. वैज्ञानिक नाव प्लॅटॅनिस्टा जॅन्जिडिका आणि भारताचे पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र आहे पटना बिहार इथे आहे. आणि 5 ऑक्टोबरला वर्ल्ड टीचर डे देखील सेलिब्रेट करतात. तर डॉल्फिनविषयी आपण अजून काही जाणून घेऊया. राष्ट्रीय डॉल्फिन दिवस आपण पाहिलं 5 ऑक्टोबर रोजी सेलिब्रेट करतात. राष्ट्रीय जलीय जीव गंगा डॉल्फिन हे ची घोषणा 5 ऑक्टोबर 2009 रोजी केलेली आहे. ही गोड्या पाण्यातील डॉल्फिन आहे आणि ही दृष्टीहीन आहे म्हणजे ब्लाइंड आहे. गंगा डॉल्फिन अभयारण्य हे बिहार राज्यातील भागलपूर जिल्ह्यात आहे. अभयारण्याचे नाव काय आहे तर विक्रमशिला गंगा डॉल्फिन अभयारण्य. भारतातील पहिले राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र हे पटना बिहार येथे आहे. उत्तर प्रदेशातील गंगा डॉल्फिनचा राज्य जलीय जीव घोषित केलेला आहे. असममधील ब्रह्मपुत्र नदीच्या उपनदी कुल्सी नदी जगात प्रथमच गंगा डॉल्फिनचे सॅटेलाइट टॅनिंग करण्यात आलेले आहे. पहिल्या डॉल्फिन गणनेनुसार सर्वाधिक डॉल्फिन उत्तर प्रदेशात आढळतात. सुमारे एकूण किती आहेत तर 6327. आणि उत्तर प्रदेश सरकारने वाराणसी येथे डॉल्फिन सफारी सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. 5 ऑक्टोबर 2025 रोजी RRB म्हणजे रिजनल रुरल बँक यांनी त्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा केला. तर RRBची स्थापना कधी झाली? RRBची स्थापना झाली याचं योग्य आन्सर आहे 1975. 5 ऑक्टोबर 2025 रोजी RRBने आपली गोल्डन जुबली म्हणजे 50 वर्ष पूर्ण केली. पहिली RRB प्रथमा बँक ही 2 ऑक्टोबर 1975 रोजी ओपन झाली. तर RRB ही ग्रामीण भागात बँकिंग सेवा पुरवते. ह्याचे नियमन RBI करते आणि कोणाच्या निगराणी तर नाबार्डच्या. आणखी काही जाणून घेऊया. सध्याचे RRBचे भारतात 2025मध्ये 28 RRBs कार्यरत आहेत आणि याचे नियमन आपण मगाशी पाहिले तर याचे नियमन
RBI करते आणि कोणाच्या देखरेखीखाली तर नाबार्ड करते. ह्याचा मालकी हक्क म्हणजे RRB फायनान्स मिनिस्ट्रीची मालकी असते ह्याच्यावर. आणि हे जे शेअर्स वाटप कसे होतात तर यामध्ये 50% हिस्सा भारत सरकारचा असतो, तर 30% कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा म्हणजे नॅशनलाइज बँकेचा आणि 15% हिस्सा हा राज्य सरकारचा असतो. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. 2025 वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनमध्ये मीराबाई चानूने कोणते पदक जिंकले? तर याचं योग्य आन्सर आहे सिल्वर. तर हे कोठे पार पडले? तर नॉर्वेमध्ये. तर आणखी थोडं जाणून घेऊया. तर ही स्पर्धा कुठे पार पाडण्यात आली? नॉर्वेमध्ये. आणि मीराबाई चानू या 48 वजनीमध्ये रजत पदक म्हणजे सिल्वर भेटलेलं आहे त्यांना. तर याचे आयोजक कोण आहेत? आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन. याची स्थापना कधी झाली? तर 10 जून 1905 रोजी. याचे मुख्यालय आहे लुसाने, स्वित्झर्लंड. ह्याचे अध्यक्ष आहेत मोहम्मद हसन चालूड. मीराबाई चानूबद्दल आणि जाणून घेऊया. मूळच्या ह्या मणिपूरच्या आहेत. टोकियो 2020 ऑलिम्पिक्समध्ये रजत पदक भेटलेलं आहे आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक भेटलेलं आहे 2018 आणि 22मध्ये. तर यांना पद्मश्री 2018ला भेटलेला आहे आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देखील 2018ला भेटलेला आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. माझे घर योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले? तर याचं योग्य आन्सर आहे गोवा. गृहमंत्री अमित शाह यांनी गोव्यातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे माझे घर योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ज्या लोकांनी दीर्घकाळ सरकारी जमिनीवर वास्तव्य केलेले आहे त्यांना त्या जमिनीचा मालकी हक्क दिला जाईल. म्हणजे खूप वर्षापासून ते एकाच जागी राहत आहेत तर त्यांना त्या जमिनीचा मालकी हक्क दिला जाणार आहे, भले ती सरकारी जागा असली तरी. तर लक्षात ठेवा. तर काही महत्त्वाच्या योजना पाहून घेऊया. शक्तिश्री कार्यक्रम ओडिशा कॉलेज आणि विद्यापीठात छात्रांच्या सुरक्षा निश्चित करण्यासाठी एक रास्ता एक दिवस योजना ही दिल्लीमध्ये सुरू झाली. कृषी समृद्धी योजना महाराष्ट्र, सेतुबंध विद्वान योजना शिक्षण मंत्रालय यांनी सुरू केली. अन्नदाता सुखी भव योजना ही आंध्र प्रदेशाने चालू केली. नारी अदालत आणि आम्हा सशक्तीकरण योजना ही सिक्कीममध्ये चालू करण्यात आली. मुख्यमंत्री धायमनवर योजना ही तामिळनाडू येथे पार पाडण्यात आली. बौद्धिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिशा अभियान सुरू करण्यात आले, महाराष्ट्राने केले. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही 15 ऑगस्ट 2025 रोजी नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली. श्रमश्री योजना पश्चिम बंगाल येथे चालू करण्यात आली. मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही बिहारमध्ये चालू करण्यात आली. बंगळुरूमध्ये अन्नपूर्णा योजना ही खास करून स्वच्छता कामगारांसाठी सुरू केलेली आहे. आणि मंत्री अमित शाह यांनी गोव्यातील डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम येथे माझे घर सुरू केलेली आहे. आपण मगाशीच पाहिलं. तर गोवाची कॅपिटल आहे पणजी. CM आहेत प्रमोद सावंत आणि गव्हर्नर आहेत अशोक गजपती राजू. लक्षात ठेवा. तर गोव्यातील काही चालू घडामोडी पाहूया. गोवा मुक्ती दिवस हा 19 डिसेंबरला सेलिब्रेट केला जातो. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य आहे हे. पुरातन भारतीय जहाज निर्मिती तंत्रज्ञानाने बनवलेला सिलाहुआ जहाज हे गोवा दिवार द्वीपावर लॉन्च केलेले आहे. 5वे एशियन इंडिया यूथ समिट 2025 हे गोवामध्ये झाले. तर पूर्ण कार्यात्मक साक्षरतेचा दर्जा मिळणारे भारताचे दुसरे राज्य हे गोवा झालेलं आहे. गोवामधील ओझोफेनी ह्याला GI टॅग मिळालेला आहे. राजभवन अन्नधन योजना ही गोव्याची आहे. भारताची पहिली रोरो फेरी सेवा ही गोव्याची आहे. फिडे चेस वर्ल्ड कप 2025 हे भारत गोवा येथे होणार आहे ऑक्टोबरमध्ये. 10वे आयुर्वेद दिवस गोवा 23 सप्टेंबर 2025ला झालेला आहे. तर याची थीम काय आहे? तर जन पृथ्वीसाठी आयुर्वेद. तर लक्षात ठेवा. हा व्हिडिओ इथेच संपतो. कमेंट करून नक्की सांगा हा सेशन कसा वाटला आणि व्हिडिओला सपोर्ट करा. थँक्यू.